मी विनोद घुगे, पोलीस निरीक्षक करमाळा पोलीस स्टेशन। माननीय श्री अतुल कुलकर्णी सर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत विविध उपक्रम आम्ही राबवत आहोत। कुलकर्णी सरांनी चार्ज घेतल्यापासून आम्ही पहिल्या प्रथम जी आमची पोलीस लाईन होती, पोलीस लाईनमध्ये हे सर्व गवत यायचं। मी ज्या ठिकाणी उभारलेलो आहे त्या ठिकाणी गवत यायचं, जनावरं असायची। पण त्या ठिकाणी कंपाऊंड घेऊन या ठिकाणी जवळपास 500 झाडांचे वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे। त्यामध्ये सर्व फळांची झाडे आहेत, वड आहे, पिंपळ आहे, इतर सर्व पारंपरिक झाडं आहेत। काम करत असताना पोलीस स्टेशनला तक्रार निवारण दिनामध्ये आम्ही जवळपास चांगल्या प्रकारे प्रत्येक शनिवारी काम करत असतो। ज्याचे कोणाचे तक्रार निरसन आहे त्या सर्वांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलावून घेऊन प्रत्येक शनिवारी तक्रार निवारण दिन साजरा करतो। त्यामध्ये बरेच लोकांच्या तक्रारीचं निरसन आम्ही केलेलं आहे। त्याचबरोबर पहाट कार्यक्रम हा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम आहे। या पहाट कार्यक्रमांतर्गत जे आदिवासी पारधी समाजाचे काही लोक आहेत, जे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये लोक आहेत, त्या लोकांना गुन्हेगारी क्षेत्रामधून चांगल्या प्रवाहामध्ये आणण्याचं आम्ही काम करत आहोत। त्यामध्ये शेती करणं, मासेमारी करणं, त्याचप्रमाणे जी चांगली बाकीची कामं आहेत, लघुउद्योग, त्यामध्ये त्यांना गुंतवणं हे आमचं काम चालू आहे। त्यांना आमच्या प्रशासनाकडनं सुद्धा आदिवासी प्रकल्प आमच्या मार्फतीनं आणि आदिवासी प्रकल्प यांच्या मार्फतीनं त्यांना अनेक सुविधा त्यांना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर पोलीस स्टेशनला काम करत असताना जी पोलीस स्टेशनच्या बाहेर पहिलं सर्व जुन्या गाड्या, अपघाती गाड्या पडल्या होत्या, त्या ठिकाणी सुद्धा त्या गाड्या पाठीमागे नेऊन लावून त्या ठिकाणी एक सुंदर असं वृक्षारोपण आम्ही केलेलं आहे। त्याला कंपाऊंड करून चांगली झाडे आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहेत। त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये लोकांसाठी पिण्यासाठी पाणी आम्ही व्यवस्था केलेली आहे, बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। जे लोक येतात, जे तक्रारदार येतात, त्यांना आम्ही चांगली सन्मानाची वागणूक देतो आणि त्यांच्या तक्रारीचं निरसन करतो आणि ज्या असेल ती योग्य कायदेशीर कारवाई करत असतो। त्याचबरोबर महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून प्रत्येक शाळेवरती आमची निर्भया पथक भेट देत असतं आणि महिलांच्या तक्रारी, मुलींच्या तक्रारी यांचं निराकरण करत असतं। बऱ्यापैकी आम्ही सर्व महिलांची छेडछाडी समूळ नष्ट करत आणलेले आहे। त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेस चेन स्नॅचिंग होऊ नये, गावात शिस्त लागावं म्हणून मी स्वतः त्याचबरोबर करमाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत करमाळा पोलीस स्टेशनपासून त्या अख्ख्या करमाळा शहरामध्ये ST स्टँड, संगम चौक ते पोत्रे नाका यापर्यंत सर्व पायी पेट्रोलिंग करत असतो। ज्या कुणाच्या लोकांच्या अडीअडचणी असतील त्या सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो। रस्त्यावर हॉकर्स, ट्रिपल सीट, विदाऊट नंबर प्लेटची वाहनं याच्यावरती आम्ही कारवाई करत असतो आणि करमाळा शहरामध्ये शिस्त लावण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे आणि आज बऱ्यापैकी शिस्त लागलेली आहे। हे सर्व कार्यक्रम आम्ही अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शन करत आहोत। त्याचबरोबर आम्ही आल्या पोलीस स्टेशनचे चार्ज घेतल्या पोलीस स्टेशन, तहसील व सर्व ऑफिस एकत्र ठिकाणी आहेत। पहिलं गेट उघडं असायचं, ते गेट उघडं असल्यामुळे सर्व वाहनं पोलीस स्टेशनच्या आवारात असायची, तहसीलच्या आवारात असायची। परंतु चार्ज घेतल्यानंतर लगेच ती जी वाहनं आहेत आतमध्ये लावायचं बंद करून बाहेर आम्ही पार्किंग केलेले आहे आणि त्यामुळं आतमध्ये एकदम सुटसुटीत आणि स्वच्छतेचं वातावरण आणि लोकांना बसण्याची जागा याचा फायदा यांना झालेला आहे।